आणि आता बातमी क्रीडा विश्वातून तब्बल 5 तास मुलाखती घेऊनही टीम इंडियाच्या कोचचं नाव निश्चित होऊ शकलेलं नाहीये। विराट कोहलीचा शास्त्रींच्या नावाला आग्रह आहे, तर सल्लागार समितीने शास्त्रींना नो एंट्रीचा बोर्ड दाखवल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता कोहली समोर वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडीचा पर्याय आहे। We've interviewed all the prospective candidates except Phil Simmons, who's not been available today for interview, and what we have decided is that we will hold on for the time being for the announcement of the coach. We need a few more days and talk to a few more people, especially the captain. सल्लागार समितीने टीम इंडियाच्या कोचच्या नावाची घोषणा केली नाही आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। कोच साठीच्या मुलाखतीपूर्वी रवी शास्त्रीच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात होती। मात्र पुन्हा एकदा रवी शास्त्रींच्या मार्गात सल्लागार समितीचा अडथळा आल्याचंच दिसून येत आहे। कॅप्टन कोहली रवी शास्त्रींच्या नावासाठी आग्रही आहे, मात्र सल्लागार समितीनं शास्त्रींच्या नावाला नो एंट्रीचा बोर्ड दाखवल्याची शक्यता आहे। त्यामुळे आता टीम इंडियाच्या कोचसाठी वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडी असे 2 पर्याय कॅप्टन कोहली समोर ठेवले जाण्याची चर्चा आहे। त्याचप्रमाणे कोचची भूमिका काय असते हे कोहलीला समजण्याची गरज असल्याचा टोला गांगुलीने लगावला। You got to give credit to Virat that he's just completely stayed out of it. He has no inputs. He's not sent any names, but we feel as an advisory committee that he is the captain, which is the most important thing in cricket. He and every one of us needs to be on the same page, because for us Indian cricket is more important. And as you know, we are just a small bit. The main bit is the players who are going to play and the coach. सल्लागार समितीने याआधी रवी शास्त्रींचा पत्ता कट केला होता, त्याचीच पुनरावृत्ती यावेळेसही होण्याची दाट शक्यता आहे। वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडी यांच्यापैकी एकाला संधी मिळेल की सल्लागार समिती पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत एखादं वेगळंच नाव समोर आणेल, याकडे आता क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।